तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर। कसे आहात तुम्ही सगळेजण? आज मी तुमच्या समोर पुन्हा एकदा आलेली आहे। आज आपल्या कोळी लोकांचा आवडता सण, आपल्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे। आजचा दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा। आज आपण वर्षभर खूप वाट बघत असतो, कोळी लोक आहोत ना आपण, की कसं आता पावसाळा चालू झाला की आपल्याकडे समुद्रात बोटी नेत नाही, बंद होतात बोटी न्यायच्या। त्याच्यामुळे आपण नारळी पौर्णिमेची वाट बघत असतो सगळेजण, कारण मासेमारीसाठी आपल्याला जायला लागतं समुद्रामध्ये। त्यासाठी पहिल्यांदा नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपण कोळी बांधव सगळेजण दर्यासागराला नारळ अर्पण करतो आणि मग दर्यासागराला शांत होण्यासाठी विनंती करतो। आणि असंच मग आपण त्याच्यानंतर मग आपण बोटी दर्यामध्ये घेऊन जातो मासेमारीसाठी, कारण की सागर शांत होणं गरजेचं असतं, कारण तो खूप खवळलेला असतो। त्या खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपण कोळी बांधव सगळेजण नारळ अर्पण करून दर्यासागराला शांत हो, दर्यासागरा आता तू शांत हो बाबा, आणि आम्हाला आमचा धंदा आणि आमचं सगळं तुझ्यावर अवलंबून आहे, आणि आमच्या धंद्याला भरभराट दे सागर देवा, की आमच्या घरात सुख समृद्धी नांदू दे, सगळी काही तुझीच कृपा आहे, असं आपण त्या सागर देवताला सांगतो। आणि ही नारळी पौर्णिमा आपण साजरी करतो। आज आमच्या गावात सुद्धा नारळी पौर्णिमेनिमित्त खूप अशी मस्त नारळ पालखीतून घेऊन सगळेजण दर्याला अर्पित करायला जातात। तसंच माझ्या माहेरी सुद्धा तिथे खूप कळव्याला जत्रा असते, खूप मोठी जत्रा असते। आम्ही पूर्वी खूप लहान असताना असं वाटायचं कधी आता नारळी पौर्णिमेच्या जत्रेत जातोय, खूप मजा यायची त्या जत्रेत जायला। आता नेमकी आज आदल्या दिवशी आली नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी आहे रक्षाबंधन उद्या, त्याच्यामुळे आज काही जाता येणार नाही, पण तरी पण बघूया, दर्यासागराला नारळ द्यायला तर जायचंच आहे। तर अशा प्रकारे आम्ही हा नारळी पौर्णिमा सण सेलिब्रेट करतो। आणि आजचा खास मेनू काय आहे तर तेही तुम्हाला मी दाखवणार आहे या व्हिडिओ मार्फत। देवांची पूजा माझी झालेली आहे आणि देवांना मी नैवेद्य सुद्धा आता दाखवते आहे, तेही तुम्हाला मी दाखवणार आहे। तर चला माझ्या व्हिडिओवर बनून राहा, आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा बरं का, आणि बेल आयकन पण दाबायला विसरू नका, बेल बटन। तर चला मग आपण पटापट आता सगळं आवरूया। जेवण नैवेद्य दाखवणार आहे ते पण तुम्हाला दाखवते। तर आज मी पण छानपैकी अशी तयार झाली, साडी साधीच नेसलेली आहे, बाकी सगळी व्यवस्थित अशी तयारी झालेली आहे माझी। तर चला आजचा सण आपण मस्तपैकी छान असा नारळी पौर्णिमेचा सण सेलिब्रेट करूया, साजरा करूया। तर मग छानपैकी आज सुंदर सुंदर सगळेजण इतके छान नटलेले थटलेले असतात ना, मस्तपैकी काय म्हणणार। आणि सगळ्या बायका इतक्या सुंदर दिसतात, छान कोळी साड्या नेसतात, काठपदराच्या साड्या नेसतात, खूप अगदी मेकअप बिकअप हेअरस्टाईल काय करतात। असा असतो हा आपला नारळी पौर्णिमेचा सण। तर चला आपण पण सगळेजण नारळी पौर्णिमेचा सण सेलिब्रेट करूया, चला तर मग मंडळी आता आपण बघूया नारळी पौर्णिमा स्पेशल काय बनवलेलं आहे। आज मी इथे आहे कुर्मा भाजीसारखीच भाजी मी बनवलेली आहे, ही बघा, फ्लावर, वटाणा, गाजर, बटाटा असं सगळं घातलंय, फक्त पनीरच नाही घातलंय, ही भाजी। आणि इथे आहे ही कटाची आमटी, हे बघा, मस्त अशी झणझणीत अशी कटाची आमटी आहे ही। आणि त्याच्याबरोबर आता मी बनवणार, एकीकडे होतोय भात भाजी, आणि इथे बघा ते पुरणाचं पीठ मळलेलं आहे आणि हे पुरण पण बनवलेलं आहे। आता ते दळायचं आहे, त्याच्यानंतर पुरण वाटलं का मग मस्तपैकी पुरणपोळ्या करणार। आणि ही भाजी बघा किती छान उकळते आहे की नाही, आणि कटाची आमटी पण बघा कशी खुसखुसून उकळलेली आहे। तर मी याचा फ्लेम बंद करणार आहे, आमटी झालेली आहे, भात होतोय, तर भाजी पण थोड्या वेळात होईलच, आणि मग मी करायला घेणार आहे पुरणपोळ्या। तर आज असा आहे आमचा नारळी पौर्णिमेचा स्पेशल बेत। आणि करंजा पण करणार आहे, पण त्या मी संध्याकाळी करणार आहे करंजा, तेव्हा करंजा पण मी दाखवेन तुम्हाला ओल्या नारळाच्या। कसं नारळी पौर्णिमा आहे त्याच्यामुळे ओल्या नारळाच्या करंजा आपल्याकडे लागतातच आगरी कोळी पद्धतीच्या। तर चला दाखवते मी तुम्हाला पुन्हा। चला तर मग मंडळी बघा, आता माझी पूजा पण मस्तपैकी झालेली आहे, छान अशी शास्त्रोक्त पद्धतीने माझी पूजा झालेली आहे।
हे बघा, मस्त देवांची आंघोळ झाली, देवांना मस्त नैवेद्य दाखवले आहे, पूजा सगळी संपन्न झालेली आहे. आणि आजचा नारळी पौर्णिमेचा विशेष मेनू म्हणजे खास कुर्मा भाजी, पुरणपोळी, कटाची आमटी आणि भात आणि सोबतीला काकडी, असा साधा सिंपल असा मेनू मी केलेला आहे. बघा किती छान दिसतोय. या सगळ्यांनी तुम्ही पण आमच्याकडे नारळी पौर्णिमा निमित्त पुरणपोळी खायला. तर आज आपल्या आगरी कोळी लोकांचा खास सण नारळी पौर्णिमेचा. आज सगळेजण मिळून दर्यासागराला नारळ वाहून दर्यासागरा शांत हो असं सगळेजण सांगणार. तर त्यासाठी हा नैवेद्य मी पण दाखवलेला आहे देवांना. बघा माझे देव किती छान सजलेत, नटलेत. इथे स्वामी बघा, आणि हे माझे महादेव. हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शिवशंकर. चला पुन्हा भेटूया आपण. तर आता माझं जेवायचं टाईम झालेला आहे आणि आता मी जेवायला बसणार आहे. तर चला, नैवेद्य वगैरे सगळं दाखवून झालेला आहे माझा छानपैकी. आता मी पटकन जेवते. आणि मला अजून ब्लाऊज वगैरे पण करायची आहेत भरपूर. आता गणपती आलेले आहेत त्याच्यामुळे लोकांची, सगळ्या बायकांची आहेत ब्लाऊज, तर तेही शिवायची आहेत. आता माझं सगळं आवरलं का मी पटकन मशीनवर पण ब्लाऊज शिवायला बसणार आहे. आणि संध्याकाळी पण मला नैवेद्यासाठी करंज्या करायच्या आहेत. नारळी पौर्णिमा आहे नाही का आज, मग करंज्या तर झाल्याच पाहिजे नारळाच्या, ओल्या नारळाच्या, म्हणून संध्याकाळी ओल्या नारळाच्या करंज्या करणार आहे. तेव्हा नैवेद्य दाखवल्यावर ते पण तुम्हाला या व्हिडिओमार्फत बघायला भेटणार आहे. तर चला आता मी पटकन जेवून घेते. आज उपवास नाही केलेला मी. श्रावणातला फक्त मी सोमवार, तसा चातुर्मास चालू आहे त्याच्यामुळे मी फक्त चातुर्मासातले सोमवार फक्त उपवास केलेला आहे. अख्खा श्रावण काही एक टाईम केलेला नाही आहे. तर चला आता मी पण माझं जेवण आटपून घेते आणि पुन्हा भेटूया संध्याकाळी. चला. हर हर महादेव. बघा आता मी संध्याकाळी केलेल्या आहेत करंज्या आणि त्या करंज्यांचा नैवेद्यसुद्धा मी देवांना दाखवलेला आहे. हा बघा, आता मी नैवेद्य दाखवते तुम्हाला. हा बघा, ओल्या नारळाच्या करंज्या केल्या आहेत. नारळी पौर्णिमा आहे म्हणून नारळी पौर्णिमा स्पेशल करंज्या. मस्त गरम गरम करंज्या आहेत आणि आता देवाला नैवेद्य पण दाखवलेला आहे. तर बघा किती छान दिसत आहेत करंज्या. आता थोड्या वेळाने मी सगळ्यांना प्रसाद पण देणार आहे. तर चला, तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया आपण उद्या नवीन व्हिडिओमध्ये. रक्षाबंधन स्पेशल व्हिडिओमध्ये भेटूया. चला बाय.